प्राप्तिकर विभागाकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी संस्था, सहकारी संस्था आणि संबंधित बँकेच्या शाखांमध्येही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती आधार प्रमाणीकरणासाठी संदेश पाठवण्यात येणार आहे। म्हणजेच केवायसी साठी संदेश म्हणजेच मेसेज हा शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार आहे। या योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक सुद्धा देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे। राज्यात कार्यरत असलेल्या सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रांमधून ही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे थेट लाभ हस्तांतरण या प्रक्रियेच्या माध्यमातून कर्जमाफीची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। कर्जमाफीसाठी संकलित केलेल्या माहितीनुसार राज्यात 32 लाख शेतकरी हे थकबाकीदार आहेत, तर 23,50,000 शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत। 31 मार्च 2027 पर्यंत 2 लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावातील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्याच्या काही भागांवर ढगफुटीचं सावट, कोरड्या नव्हे तर ओल्या दुष्काळाची शक्यता। इस्रोच्या हवामान उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांनुसार भारताच्या बहुतांश भूभागावर दाट ढगांचं आच्छादन दिसून आलंय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा विकसित झालाय। वातावरणातील वाढलेली अस्थिरता आणि क्युम्युलोनिंबस ढगांच्या निर्मितीमुळे डोंगराळ तसंच घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पाऊस आणि अचानक पूर यासारखी संकटे उद्भवू शकतात। स्मार्ट मीटरवर आता चेक मीटरची नजर, केंद्राचे निर्देश 15 दिवसात अंमलबजावणी करा। महावितरणने मीटर बसवणाऱ्या एजन्सींना 15 दिवसामध्ये 5% चेक मीटर बसवण्याची मोहीम पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। ग्राहकांच्या तक्रारीनंतर स्मार्ट मीटर आणि चेक मीटरच्या रीडिंगची दरमहा तुलना केली जाणार असून त्यात तफावत आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल। आता दूध भेसळ केल्यास 10 लाखांचा दंड आणि कारवाई, केंद्र सरकारची नवीन नियमावली जाहीर। एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक। दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच त्याची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी एफडीए प्रशासनाकडून कठोर नियम आणि निकष तसेच नियमावली लागू करण्यात आली। या नियमानुसार दुधात पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा ते घट्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांची प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाणार आहे। नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मिळाली मंजुरी। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर मार्ग। मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुमारे 240 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यास मंजुरी दिली आणि या प्रकल्पामुळे संभाजीनगरमधील औद्योगिक, शेंद्रा-बेडकीन औद्योगिक वसाहतीसह या भागातील कृषी आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणात गती मिळण्याची शक्यता आहे। सोन्याच्या दरात तब्बल 2400 रुपयांची वाढ, 2 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर। स्थानिक सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर 2400 रुपयांनी वाढून 1,46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलाय, तर चांदीच्या दरामध्ये 5,100 रुपयांची वाढ झाली। परदेशी बाजारामधील मजबूत स्थिती आणि स्पॉट मागणीमध्ये झालेली वाढ यामुळे सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये सलग तिसऱ्या सत्रामध्ये ही तेजी पाहायला मिळाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने सक्षम होणार, शेतकरी हित। 4 कोटींच्या निधीतून दुरुस्ती आणि बांधकामे होणार। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण भागातील सुमारे 42 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींची दुरुस्ती आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 4.5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले। तसेच पशुधनाच्या उपचारासाठी औषध खरेदीसाठी अतिरिक्त 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी, किटाळी परिसरामध्ये सर्वेक्षणाला गती मिळणार, रोजगाराच्या संधीची शक्यता। भंडारा जिल्ह्यातील किटाळी परिसरामध्ये 180 हेक्टर क्षेत्रात भूगर्भातील सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या शोधासाठी हैदराबाद येथील कंपनीला सर्वेक्षणाचं काम देण्यात आलंय। अत्याधुनिक ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने पुढील 2 वर्षात हे सर्वेक्षण पूर्ण केलं जाणार असून यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतात। फक्त अपात्र लाडक्या बहिणी योजनेमधून बाहेर, 1500 रुपयांचा हप्ता बंद, सरकारचे स्पष्टीकरण। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेतून वगळण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांचा हप्ता बंद केला जाणार नाही। सध्या सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेमध्ये सुमारे 12 लाख अर्जांची तपासणी करून अपात्र ठरलेल्या महिलांचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरात बीज पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सोयगाव, फुलंब्री, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद आणि सिल्लोड परिसरामध्ये रिमझिम आणि संततधार। दुबार पेरणीचं संकट टळलंय, कन्नड तालुक्याला मात्र प्रतीक्षा कायम। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या सततच्या आणि रिमझिम पावसामुळे वळणाच्या मार्गावर असलेल्या पिकांना मोठं नवसंजीवनी मिळाली आणि या पावसामुळे जमिनीला ओल मिळाल्यामुळे कपाशी, मका, सोयाबीन आणि तूर यासारख्या पिकांचा दुबार पेरणीचा धोका टळलेला आहे।
सुट्ट्या खाद्यतेलामुळे ग्राहकांचं आरोग्य धोक्यात, बंदी असताना देखील बाजारात सर्रास विक्री, एफडीएचं दुर्लक्ष. अन्न सुरक्षा कायद्यामुळे उघड्यावर तेल विकण्यास बंदी असताना देखील अनेक ठिकाणी असुरक्षित खाद्यतेलाचा पुरवठा होतोय. प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर आजारांचा धोका निर्माण झालाय. अकोटमध्ये खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, पुरवठा वितरण व्यवस्थेविरुद्ध शेतकरी संतप्त. खरीप हंगामाच्या ऐन मोसमामध्ये अकोट खरेदी विक्री संघात खतांची तीव्र टंचाई जाणवते. तासनतास ताटकळत राहून देखील साहित्य न मिळाल्यामुळे बळीराजाचा आर्थिक आणि मानसिक त्रास वाढताना पाहायला मिळत आहे. पीक विम्याच्या अर्जामध्ये तफावत आढळल्यास अर्ज थेट रद्द होणार. शासनाकडून डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 23,000 शेतकऱ्यांनी काढलाय पीक विमा. यंदा ई पीक पाहणीमधील नोंदी आणि अर्जातील माहिती विसंगती असल्यास अर्जदाराला कोणताही मोबदला मिळणार नाही. फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने 31 जुलैपर्यंत सर्व नियमांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. बारामती तालुक्यामध्ये बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. खांडस ग्रामस्थांचा संतापानावर अनेक वेळा माहिती देऊन देखील केवळ पाहणी केली जाते. गेल्या 1.5 वर्षापासून परिसरामध्ये पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. ठोस उपाययोजना न झाल्यास महामार्ग रोखून प्रशासनाविरोधामध्ये मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलाय. विठुरायाच्या दर्शनासाठी लागतायत तब्बल 13 तास. दर्शन रांग गेली गोपाळपूरपर्यंत. 20 पत्राशेडद्वारे ऊन आणि पावसापासून संरक्षण. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रशासनाकडून पिण्याचं पाणी, शेड, स्वच्छतागृह आणि वैद्यकीय सेवांची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. बीडच्या प्रकल्पांमध्ये 13.09% उपयुक्त जलसाठा. पावसाची गरज. माजलगाव 16, मध्यम 15 तर लघु प्रकल्पांमध्ये 7.37% पाणीसाठा उपलब्ध. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये पाण्याचा साठा अत्यंत कमी उरलाय. आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास जिल्ह्यामध्ये पिण्याच्या आणि शेतीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. अमरावती जिल्ह्यात 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा 63,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार. सुधारित निकषांमुळे जिल्ह्यामध्ये किमान 1.45 लाख शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यात पिकांवरील संकटाचे ढग गाठले. संततधारेमुळे शेतकरी सुखावला. बुधवारी रात्रभर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस. दुबार पेरणीचं संकट तरी टळलंय. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे सुकत असलेल्या खरीप पिकांना नवीन जीवनदान मिळालंय. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे शेती कामांना पुन्हा एकदा वेग आलेला आहे. मधुमक्षिका पालन योजनेसाठी 50% अनुदान. राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मधुमक्षिका पालन योजनेअंतर्गत शेतकरी आणि इच्छुक लाभार्थ्यांना मधुमक्षिका पालकांचं मोफत प्रशिक्षण तसंच साहित्य खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाणार आहे. चासकमान धरण 98% भरलं. भीमा नदीमध्ये 7,500 क्युसेकने विसर्ग. खेड शिरूरच्या शेतकऱ्यांना दिलासा. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जललोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढून 582 मिलीलीटर पावसाची नोंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. योजनेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर नाही. स्पष्ट नियमावली. जाहीर यादी नसल्यामुळे बँक अधिकाऱ्यांना ठोस माहिती देता येत नसून बँकांमधील गर्दी वाढत्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी आणि इतर कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनाथांना मिळणार दरमहा 2,250 रुपये. सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. योजनेच्या लाभासाठी ऑफलाईन फॉर्म उपलब्ध. संकटग्रस्त तसेच अनाथ बालकांना 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत थेट बँक खात्यामध्ये आर्थिक मदत देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करणे हा यामागचा उद्देश आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका बाल संरक्षण किंवा संबंधित कार्यालयामध्ये अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. फक्त 533 शेतकरी पात्र. एकूण 56 लाख शेतकरी. महायुती सरकारचा मात्र गाजावाजाच मोठा. 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटींची आर्थिक तरतूद असताना पहिल्या टप्प्यामध्ये अत्यंत कमी शेतकऱ्यांची यादी असल्याचं त्यामुळे नाराजी पसरली. प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची माहिती न मिळाल्यामुळे यादीला विलंब झाल्याचं सांगण्यात आलंय. आधी हक्काचा विमा द्या, नंतरच पीक विम्याची भाषा करा. खरीप 2025चा विमा अद्याप प्रलंबित. 2026-27चा विमा कोणत्या विश्वासावर भरायचा? नागपूर विभागामध्ये मागील खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. जुने दावे तात्काळ निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय.
ठिबक वितरकांचे प्रस्ताव रद्द न करण्याच्या सूचना ई ठिबक पोर्टलवरील तांत्रिक दोषांमुळे अनुदान प्रक्रियेला विलंब. कृषी विभागाच्या ई ठिबक संकेतस्थळावरील वितरकांचे प्रस्ताव तुर्तास रद्द करू नये अशा सूचना फलोत्पादक संचालनालयाने दिलेल्या आहेत. पोर्टलवरील तांत्रिक गोंधळामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यामुळे विक्रेत्यांचं म्हणणं आहे. हरणबारी धरण ओव्हरफ्लो, मोसम खोरे सुकावले, 25 गावांचा पिण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार. खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात जीवनदान. पाणलोट क्षेत्रामध्ये सलग झालेल्या पावसामुळे धरण 100% भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळालाय. यंदाही धान उत्पादकांची उपेक्षा, पावसाळी अधिवेशनात देखील घोषणा नाही. गेल्या वर्षीचा बोनस कधी मिळणार? वाढत्या महागाईमुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पावसाळी अधिवेशन संपलं तरी देखील प्रशासनाकडून प्रोत्साहनपर बोनस जाहीर न झाल्यामुळे धान उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष आहे. नीलकंठेश्वर कारखान्याकडून दुसरा हप्ता, शेतकऱ्यांच्या खात्यात 2.69 कोटी रुपये जमा. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रतिटन 100 रुपयांप्रमाणे दुसऱ्या हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात वर्ग केली. पेरणीच्या काळात हक्काचे पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदीसाठी मोठा आर्थिक आधार मिळालाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.